अभ्या ऐक ना, आपण एक काम करू, एक मस्त फॅमिली फोटो काढूया. अरे हो, मला आईला आणि अण्णांना पाठवता येईल ना. हा ए आत्या, तू इथेच काकांजवळ थांबा. अभिजित तू इथे ये मध्ये. अरे पटकन पटकन पटकन. पहिले तुम्ही आब्याच्या बाजूला थांबा. बाई तुम्ही पण या ना. ये तुम्ही इकडे थांबा वहिनींच्या बाजूला. अरे फोटो तू काढणार, मग तू कसा दिसणार फोटोत? हो यार, ते मी काढ. हा तुम्ही काढा, पण अभ्या एका अटीवर मी फोटो काढू देणार. हा काय? मला तुझ्या बाजूला जागा पाहिजे. ये ना रिया, थोडं सर ये. हा चालेल. आणि आत्या दिसतीये ना? हो हो अगदी सगळे. थोडं बस. ओके. से चीज. हेलो, क्या है बे? आता दिवाळी सेलिब्रेट करतोय. आहेत सगळीकडे. तू ना एक दिवशी मला मारून टाकणार आहे, सिरियसली. बघते मी, ट्राय करते. परत रात्र झाली म्हणजे तू परत घरी जाणार? नको ना जाऊस मला सोडून. अभि, मग लग्न कर माझ्याशी. म्हणजे मी तुला कधीच कुठेही सोडून जाणार नाही. तसंही तुला कोण सोडणार आहे? किती शांत वाटतंय ना. मगाचपासून हे फटाक्यांचे आवाज होते आणि आता एकदम शांत झालं सगळं. अशा एवढ्या गोंधळानंतर असणाऱ्या शांततेची खरी किंमत कळते, नाही का? याचा अर्थ काय होतो माहितीये? जेव्हा एखादं आपला माणूस, आपली वस्तू आपल्याला सोडून दूर निघून जाते ना, तेव्हा त्याची खरी किंमत कळते आपल्याला. बघ तू, मी पण तुला सोडून अशी निघून गेले ना, मग तुला माझी किंमत कळेल. हे असं जीव घेणं बोलणं तुम्हा मुलींना करेक्ट जमतं अगदी. म्हणजे हे असं काहीतरी बोलून समोरच्या माणसाला कासावीस कसं करायचं याचे आता क्लासेस काढा तुम्ही. अरे खूप बोललास. आणि आजकाल ना सतत असं काहीतरी बोलत असतोस तू माझ्याशी. माझ्याशी काहीतरी छान बोल माझ्याविषयी, तरच तुझ्याशी बोलीन मी आता. तुझ्याशी की तुझ्याविषयी? माझ्याशी, माझ्याविषयी. कळलं? ओके. शमिका, तू खूप छान आहेस. मला वाटतं आजपर्यंत मी हे खूप वेळा ऐकलंय. काहीतरी नवं बोल. शमिका, तुझी चॉईस खूप छान आहे म्हणून तू. अच्छा, म्हणजे मी तुला निवडले. एक मिनिट, हे माझं कौतुक होत नाही, हे तुझं कौतुक होतं. ओके, माझी चॉईस चांगली आहे. आता झालं तुझं कौतुक. हे आहेतच का इथे? आत्ता यांच्या समोर गेले तर 50 प्रश्न विचारत बसते. त्यापेक्षा मी इथेच थांबते. एक विचारू अभि? सगळं बदलत जातं, आपल्या आजूबाजूची माणसं, संदर्भ, पण तू बदलणार नाहीस ना? प्रॉमिस? मी अभिजित पेंडसे अशी शपथ घेतो की माझ्या बायकोसाठी मी कधीही बदलणार नाही, तसाच राहीन. बस पुरे. एवढं फिल्मी होण्याची काही एक गरज नाही, कळलं? कसले बोर मारतात आयुष्यात यार. अशीच हसत राहा, ही तुझी ओघ आहे. हे काय? काही माझ्या काही FDs मॅच्युअर झाल्या होत्या. शिवाय तू पूर्वी मला थोडे थोडे पैसे दिले होतेस, कधी कधी आठवते ना? ते सगळे मी तुझ्या नावाने गुंतवले. त्या पॉलिसी जे मॅच्युअर झाले म्हणून ते सगळे पैसे मी आज तुझ्या नावावर केले. एव्हा तुझ्या अकाउंटमध्ये जमाही झाले असतील. कशाला एवढा सगळा उद्योग केला? आपल्या संसारात माझे पैसे, तुमचे पैसे असं वेगळं काही आहे का? मी असेपर्यंत नाही,
पण नंतर असतील वेगळे. काय बिबा, जो कायदा आपल्याला नवरा बायको म्हणून एकत्र आणतो तोच कायदा नंतर आपल्या पैशांना तुझे पैसे माझे पैसे अशी लेबल लावतो. काय बोलताय तुम्ही आजच्या दिवशी? मला कळत नाहीये की माझं वय झालंय म्हणून का नीना अचानक गेली म्हणून माझ्या आयुष्याने सूर पकडलाय. पण माझ्यानंतर तुझं काय होईल हा विचार माझ्या मनात एकदम आला. तशी काही काळजी नाही का, म्हणजे अभि चांगला आहे, शमिकाही चांगली आहे, तुला सांभाळतील, सगळं नीट होईलही. पण तसं जर झालं नाही तर तुझ्याकडे एक हक्काचा स्वतंत्र पर्याय असावा. उद्या माझा अचानक जर काही नाही विचार करून ठेवलेला बरं. तशी तू खंबीर आहेस मला माहिती आहे, पण तशीच राहावीस म्हणून ही ओवाळणी. एक मिनिट, देते इकडे. अरे थांब ना जरा. विपुल, आपण परवा मॉल मध्ये बघितला होता ना? हो, तुला फार आवडला होता ना हा? पण फार महाग होता रे. हे बघ, यापुढे माझ्या बाळासाठी मला जे करायचंय ना ते सगळं मी करेन, आणि तू यामध्ये कुठेही बोलणार नाहीयेस. महाग तर महाग, मी खूप मेहनत करेन, पण आता आपलं बाळ फक्त महागच वस्तू वापरणार, आणि या बाळाची आई सुद्धा. ए आई, पटकन इकडे ना प्लीज. अगं काय झालं? अगं काही नाही, मी आणि दीदी आत्ताच उरकून घेऊ का भाऊबीज? हा, मला संध्याकाळी जायचं ऑफिसला, परत आता संध्याकाळसाठी थांबायला नको. मग कर तुला काय हवं ते, पण भाऊ राया तयार आहेत का झोपलेत अजून डाराडूर? मी उठवते त्याला. हा चल. अभि, खे. वाह. नम्रता, बाहेर चाललीस का कुठे? हो. शिरा खाऊन घे, आत्ताच केलाय. आणि बाहेर जायच्या आधी जरा किल्ली देऊन जा. रूमची किल्ली कशाला? खोली साफ करून घ्यायला. तुमच्याकडे स्पेअर किल्ली असेलच ना? अगं दुसरी किल्ली कशासाठी करायची? हा, एकच होती. किल्ली आजच हवी आहे का? का ग, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मी कुलूप लावलंय, पण किल्ली शोधते काय मिळत नाहीये मला. काय ग तुम्ही पोरी, हा अशा कशा वेंधळ्या? ती मेघना पण तशी. अभि, या 2 दिवसात रूमची दुसरी एक चावी बनवून घे. आजी मला उशीर होतोय, मी निघते. अगं हा? पण शिरा. नाही, आल्यावरती खाते, जाऊ दे. काय पोरगी आहे ही. आता शिरा बनवला होता ना, उपाशी पोटी कशा जातात ह्या बाहेर पोरी? अजी, ही पेइंग गेस्ट आहे, मग तिला रूमच्या किल्ल्या कशाला देतेस तू? अरे तीच म्हणाली, घरात इतकी माणसं आहेत, मला इतक्या माणसात राहायची सवय नाही, तर मला रूम लॉक करता येईल का? तुम्हाला चालेल का? मी म्हटलं चालेल. कोण कुठल्या वातावरणात वाढलेलं असतं कुणाच ठाऊक. तिला सवय नव्हती ना, म्हणून देऊन टाकली किल्ली. बरं तू शिरा खाऊन घे. आणि आज भाऊबीज आहे ना. शमिका कुठे आहे? आज आली नाही ती. येईलच इतक्या. आज पाडवा सुद्धा आहे.
पुढच्या पाडव्याला शमिका इथे पाहिजे, कळलं? आणि हो, यावर्षी सुद्धा तिला एखादी चांगलीशी भेटवस्तू घे. हॅलो, ओवाळणी दे की. ओवाळणी? ओवाळणी कसली? अभ्या, ही मेघना आता कमवते ना? हो ना. हे मग तुला कशाला पाहिजे गिफ्ट आणि ओवाळणी? ए शहाण्या, इतके वर्ष कमवत नव्हते म्हणून तुमच्याकडनं गिफ्ट घेत होते असं नाही. तो माझा हक्क आहे. हा, म्हणजे हक्क पाठ आणि जबाबदाऱ्या सपाट. ए, किती छळणार आहात तुम्ही तिला? बस ना. बर, मग तुझा छळ करायचा आहे का? ये पुढे ये, अशी ये पुढे. सांग, ह्या वर्षभरात कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात आपण सांगा. हा, कारण आता मेघनानं तर लहान बहीण असण्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. म्हणजे मोठ्या भावाला त्रास देणं, त्याच्या प्लेट मधलं त्याला हवं असलेलं खाणं, सारखं येता जाता काहीतरी बोलणं. हो ना मेघा? बरं, ते सगळं जाऊ दे. चला, आमच्या ओवाळण्या काढा. ओवाळणी? ए अभ्या, आपल्याकडे त्या कामवाल्या भीमाबाई आहेत ना, त्या सकाळी आत्याला असंच म्हणत होत्या, हो भाई दिवाळी द्या ना, दिवाळीचं काहीतरी द्या ना. असा आवाज होता? अरे नाही, आवाज असा नव्हता, पण मागण्याची पद्धत हीच होती. सुभाष, दे दे. किती छान आवाज येतो. नीना नेहमी हसत राहा. अशीच हसत राहा. हो, मस्त राहा. आणि आमच्याशी प्लीज भांडू नकोस, खुश राहा. अजिबात भांडू नकोस. माधुरी आणि आई होणारच तू. आम्ही वाट बघतोय मामा पिल्लाची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रॉपर्टी पेपर्स. ओ, तुझ्या म्हणण्यानुसार 50% प्रॉपर्टी तुझी, 50% माझी. मी सांगितलेले ऍसेट्स ट्रान्सफर केलेस ना? ऑफकोर्स आय ट्रस्ट यू. या. अरे हो, तुला विश करायचं राहिलं रे. हॅपी दिवाळी. या हॅपी दिवाळी. खरी दिवाळी हॅपी तर तुझी झाली असेल ना. लक्ष्मीपूजन वगैरे झालं असेल ना. खरी लक्ष्मी तर तुझ्याकडे आली आहे. सँडी आंटी, एक प्रश्न विचारायचा होता. जस्ट अ क्युरियोसिटी. शमिकाला काय सांगणारस? आय मीन, ती तुला विचारणारच, मामा ही सगळी प्रॉपर्टी कुठून आली, हे इतके पैसे? ओ या, तू तर सगळा विचार करूनच ठेवला असेल. द ग्रेट मास्टर माइंड संध्या राजे. बाय. बरोबर बोलतोयस तुझे. विचार तर मी खूप काही करण्याचा केलाय, पण ते कळायला तुला अजून वेळ लागेल. अजून वयाने खूप लहान आहेस तू, खूप लहान. हॅपी दिवाळी. ये बयो ये. माधुरी, आता काळजी घ्या. आणि हा, सुट्टी कधीपासून घेतेस? घेऊन टाक ना लवकर. अरे कशाला, नंतर सुट्टी लागेल तेव्हा काय करायचं मग? हे पण खरंच. आपल्या घरात जेव्हा हे पिल्लू येईल ना,
तेव्हा खूप मजा येणार आहे खरंच. पण हा, मी नाव ठेवणार. अगं पण मावशी नाही, आत्या नाव ठेवत असते नाही का? आजी, दमली असशील ना, दिवसभर धावपळ चालू आहे तुझी. होय रे बाबा, खरंच दमले खूप. आता एकदाची सून घेऊन ये घरी, म्हणजे तिला सांगेन, बाई ग माझे पाय चेपून दे. येईल सून सुद्धा लवकरच येईल आजी, पण तोपर्यंत मी चेपू का? चालेल तुला? दमली बिचार. अगं माधुरी, अगं तामण देवाऱ्यात का ठेवलं? जय यायचा आहे ना, त्याला सुद्धा ओवाळायचंय. आजी, जय नाही येणार आहे. त्याने गिफ्ट्स पाठवलेत आमचे. आजी मला एक कळत नाही, तुम्ही त्याला का फोर्स करता त्याला यायचंच नसेल तर? असं कसं म्हणतेस? तोही माझा नातूच आहे ग. जसा माझा अभि तसा जय, आणि तुमचाही भाऊच आहे ना तो. हो, पण फक्त नावापुरता. आजी, मेघना बरोबर म्हणते. जय माझ्यापासून रादर आपल्या सगळ्यांपासूनच खूप दूर गेलाय. आई सुद्धा प्रयत्न करते की आमच्यातलं हे अंतर कमी व्हावं, पण मी तिला जे सांगितलं तेच तुला सांगतोय. जय आणि माझ्यातली दरी आता सांगता नाही येणार. त्याच्यात आणि माझ्यात जे काही झालंय ते आम्ही दोघंही नाही विसरू शकत. काय करतेस तू? आठवण्याचा प्रयत्न करतेय. ही शमिका आणि ही रिया, राईट? मला तुला माझे फॅमिली फोटोग्राफ्स दाखवायचे होते. ही मी आणि ही शमिका, ही रिया. मला शमिकाने सांगितलं की मी इंडियात आले होते एन्शियंट इंडियन कल्चर शिकण्यासाठी, आणि तेव्हा मी इथेच याच घरी राहत होते. तेव्हा नीना आंटी जिवंत होत्या. तेव्हा तू मला ओळखायचास का?